कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता त्या ठिकाणी समोर येत आहे। पुढचे फक्त 72 तास आणि या 72 तासामध्ये कांद्याच्या भावाला एक मोठी कलाटणी त्या ठिकाणी आता मिळणार आहे। खरंच कांद्याचे बाजारभाव हे 4000 रुपये पार होणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आता लक्ष लागून राहिलेलं आहे। जे व्यापारी कालपर्यंत शेतकऱ्यांना बाजारामध्ये ताटकळत ठेवत होते, तेच व्यापारी आज स्वतःहून शेतकऱ्यांना फोन करून कांदा त्यांच्याकडे विकायला आणण्याची विनंती करत आहे। कारण की येत्या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी NCCF आणि नाफेड कांदा खरेदीची जी काही डेडलाईन आहे ती आता त्या ठिकाणी आलेली आहे। 31 जुलैच्या आत NCCF आणि नाफेडला 2 लाख मेट्रिक टनाचा जो काय बफर स्टॉक आहे तो आता त्या ठिकाणी करायचा आहे आणि यासाठी तब्बल 90,000 मेट्रिक टन कांदा हा त्या ठिकाणी अपुरा पडतोय। आणि म्हणूनच नाशिक पट्टा असेल, कसमध्ये पट्टा असेल, पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, या सर्वच बाजार समित्यांमध्ये पडद्यामागून एक मोठा खेळ सुरू आहे। आणि याचमुळं कांद्याचे दर हे त्या ठिकाणी 4000 रुपयांचा टप्पा सहज पार करू शकतील अशी परिस्थिती सध्याला त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। एकंदरीत मार्केटमध्ये कांद्याची आवक सध्या काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजाराचं नेमकं गणित कसं आहे, याविषयी संपूर्ण रिपोर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राइब। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या बाजारभावाचं गणित आहे, कांद्याचं लागवडीचं क्षेत्र असेल, याशिवाय कांद्याची रोज मार्केटमध्ये होणारी आवक, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो, याशिवाय कांद्याची निर्यात आणि या निर्यातीमुळे परकीय चलन जे राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येते, या सर्वच गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता अवलंबून असतात। सध्या जर का आपण राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर कांद्याला सरासरी त्या ठिकाणी 25 ते 27 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय। तर कांद्याला टॉप क्वालिटीचा जो काय दर आहे तो जवळपास 3800 रुपये हा चंद्रपूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आता मिळाला आहे। आणि सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचं पर्व आता त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। शेतकऱ्याचा जो काय खिसा आहे आता तो त्या ठिकाणी गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळं पूर्ण शेतकरी वर्गामध्ये एक मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे। आणि यामागचं प्रमुख जे काय कारण आहे ते म्हणजे नाफेड आणि NCCFच्या खरेदीसाठी नाशिकचे जे काही व्यापारी होते ते स्वस्त कांदा मिळवण्यासाठी मध्य प्रदेशातील जे काय बाजार समिती आहे, मग त्यामध्ये इंदूर असेल, शाजापूर असेल, रतलाम असेल, इथं त्या ठिकाणी गेले होते। इथं कमी दरामध्ये त्या ठिकाणी कांदा मिळत होता, परंतु तिथल्या देखील शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की हे सगळे सरकारी कांदा खरेदीसाठी त्या ठिकाणी तिथं आलेत आणि म्हणूनच हे जे काही शेतकरी यांनी वाढीव दराची मागणी हातात त्या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीतच आता गणित जर नीट समजून घ्यायचं असेल या बाजारभाव वाढीचं, जर केंद्र सरकारने नाफेडला त्या ठिकाणी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं लक्ष दिलंय, परंतु आता नाफेडची जी काय अधिकृत खरेदी आहे ती खरेदी त्या ठिकाणी जवळपास आता सध्याला जी आहे ती जवळपास 1 लाख ते 1,10,000 मेट्रिक टनाच्या आसपास त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जाते। या खरेदीत एकंदरीतच 90,000 ते 1 लाख मेट्रिक टनाचा त्या ठिकाणी तुटवडा आहे आणि आता फक्त 3च दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे। एकंदरीतच या खरेदीला जो काय सरकारचा भाव आहे तो 21.60 प्रति किलो म्हणजे 2160 रुपये प्रति क्विंटलचा जो काय बाजारभाव आहे तो देण्यात आलेला आहे। आणि जो काय गोल्टी आणि कमी क्वालिटीचा कांदा जो असेल तो 15 ते 20 रुपये प्रति किलोच्या दरम्यान त्या ठिकाणी आता हे खरेदी करत आहे। आणि याचमुळं आता हे जे काही टार्गेट आहे हे 3 दिवसांपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण करायचं नाफेड NCCFला, आणि ते जर खरेदी पूर्ण जर नाही झालं तर त्या ठिकाणी जो काय बफर स्टॉक आहे तो त्या ठिकाणी अपुरा पडेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जी काही संधी आहे ती अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आता मानली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कांद्याचे दर हे आता पुन्हा एकदा वाढू लागले आहेत। जे आखाती देश असेल, मग याच्यामध्ये त्या ठिकाणी दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, सौदी अरेबिया असेल, याच देशांमध्ये त्या ठिकाणी भारताच्या कांद्याला पुन्हा एकदा मोठी मागणी वाढू लागली आहे। परंतु चीन आणि पाकिस्तानचा जो काय कांदा आहे तो देखील भारताच्या कांद्याला स्पर्धा देतोय आणि त्यांच्या कमी दरामुळे भारताची जी काय कांद्याची आवक आहे ती आता त्या देशांमध्ये आता त्या ठिकाणी कमी झाली आहे। एकंदरीतच दुसरीकडे आपण जर का कांद्याचं लागवड क्षेत्र जर का पाहिलं तर मान्सूनच्या जो काय पाऊस पडला तो ज्याची अनियमितता होती आणि यामुळे कांद्याची जी काय लागवड आहे ती अजूनही त्या ठिकाणी आता सुरू आहे। परंतु जो काय कांदा आहे तो जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा काढायला त्या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना उगवेल आणि दरम्यानच्या या 2 महिन्यामध्ये कांद्याची भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टंचाई होऊ शकते। आणि म्हणूनच कांद्याचे दर हे पुन्हा एकदा 40 रुपयांचा बाजारभाव देखील त्या ठिकाणी येत्या काळामध्ये पार करतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, घाईघाईमध्ये त्या ठिकाणी कुठलीही आवक वाढू नका आणि ही आवक जर का वाढली तर त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पडतील किंवा कोणतेही जो काय खाजगी दलाल आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांना त्या ठिकाणी रोख पैसे घेतल्याशिवाय त्या ठिकाणी माल देऊ नका। कारण की 31 जुलैनंतर जर केंद्र सरकार नाफेड आणि खरेदीची जर का मुदत वाढवली नाही तर
गोल्टीचे भाव देखील त्या ठिकाणी पुन्हा खाली येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही ही जी काही संधी आहे, या संधीचा योग्य फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नफा होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी ग्रुपवरती आणि WhatsAppवरती तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून कोणाची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही.